ते मला झाडाला बांधून वरून खाली मानेवर सोडित होते. अहो मला मुंडे साहेबाचं नाव का तुम्ही मुंडे साहेबाचे माणसं म्हणून मारलो साहेब, मला काय सांगावं. त्याला झाडाला उलट लटकावून मारलं, त्याला मुंडेंचं नाव घेऊन मारलं, त्याला घरातून रात्री 3 वाजता उचललं, त्याच्या लेकरा बाळांसमोरच त्याला बेदम मारलं. पोलीस आणि गुंडांच्या मदतीने पुन्हा एका मुकादमाच्या छळाची संतापजनक कहाणी समोर आली आहे. मला मारू नका, तुमचा पैसे मिळून जातील तुम्हाला. आमचे नातेवाईकाचे पैसे त्याच कारखान्यामध्ये पैसे असताना आमचे कर्नाटकचे शरद चौगुले म्हणून एक आयशीपील कारखान्याला चांगला अधिकारी कर्नाटकमध्ये, तो म्हणायचा मधूला त्रास तुम्ही देऊ नका, मी तिथं येऊस तर थांबा, तुमचे पैसे तुमच्याच कारखान्यात आहेत. तरी थांबले नाही. मला वरून मारायचे. कोण शरद साहेब कुठला आम्ही ओळखीत नाहीत. आज तुम्हाला सांगतो माझ्याकडे दवाखान्याला जायला पैसे नाही साहेब. माझ्या पायात फाटकं चप्पल आहे. हो तुम्ही म्हणतात दवाखाना केला नाही का, कुठून करायचं मला सांगा दवाखाना. अशी परिस्थिती माझी. सर्रासपणे पोलीस आणि गुंडांचा वापर करून पाहिजे त्याला पाहिजे तसं उचलायचं, त्याला हवं तिथं डांबून ठेवायचं, त्याला मारायचं. मार खातानाचा त्याचा आक्रोश त्याच्या बायका मुलांना दाखवायचा आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे. हा पॅटर्न याही प्रकरणात फॉलो झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. नेमक्या या मुकादमाबद्दल काय घडलं, यानेही रणजित सिंहांचं नाव घेत काय आरोप केलेत तुम्हीच ऐका. साखर सम्राटाच्या जाचाच्या आणि छळाच्या कथांचा मागोवा घेत आणि ऊसतोड मजूर मुकादमांच्या व्यथा शोधण्यासाठी न्यूज 18 लोकमत वाड्या वस्ती तांड्यावरती गेलं. बीड जिल्ह्यातील गावंदरा तांड्यावरती मी आहे आणि या ठिकाणी देखील एका ऊसतोड मजुरांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये असंच काही घडलं. अमानुष पद्धतीने मारहाण केली, एवढंच नाही डांबून ठेवलं, विशेषतः उलटं टांगून देखील मारहाण करण्यात आली. ते कुटुंब आणि त्या कुटुंबाच्या काय व्यथा आहेत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दाखवायच्यात. आणि जो हातावरती पोट घेऊन जो ऊसतोड मजूर हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो, त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून काबाड कष्ट करतो, या कष्टकऱ्याचं शोषण करणारे जी जमात आहे त्या जमातीचा देखील या माध्यमातून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून कशा पद्धतीने हे छळ करतात हे देखील पाहणारे. विशेषतः या वाड्या वस्ती तांड्यावरचा हा जो काही व्यक्ती आहे, हा व्यक्ती या ठिकाणाहून पोटाची खळगी भरण्यासाठी त्या ठिकाणी जातो. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या वाट्याला जे येतं याची कल्पनासुद्धा तुम्ही करू शकणार नाही. आणि अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी छळलं जातं, विशेषतः लुटलं देखील जातं. आणि त्या छळकथा एक नाही दोन नाही तर अनेकांना अक्षरशः कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्या छळकथा आहेत. माझ्यासोबत पीडित मुकादम आहेत, आपण त्यांनाच विचारणार आहोत नेमकं तुमच्या बाबतीमध्ये काय घडलं होतं आणि कशा पद्धतीनं तुम्हाला त्रास झाला. आमच्यामध्ये आमच्या भावाचा तिथं करार होता, एका ट्रॅक्टरचा करार होता आणि एका ट्रॅक्टरच्या पायी त्यांनी तिथं ती टोळी लावली होती खालची विदर्भामधली. ती टोळीनं त्यांना फसवण्यात आलं. त्या टोळीनं त्यांना फसवण्यात आल्यामुळं त्यांच्यावर त्यांनी केस केली. कारखान्यानं केस केली म्हणले की त्याच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणले 420 गुन्हा दाखल झाला म्हणलं. तर ते रात्रीचे आले आमच्या इथं. रात्रीचे आल्याच्या नंतर रात्री 3 वाजता आले. 3 वाजता आल्याच्यानंतर त्यांचा एक प्रकार वेगळाच होता. तर आता वॉरंट म्हणल्याच्या नंतर आमच्या पोलीस स्टेशनचे काही लोक घेऊन यायचे. त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनचं त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी पार आमच्यावर हल्ला केला. का त्यावेळेस आमचा भाऊ घरी पण नव्हता. तर हल्ला केल्याच्या नंतर पूर्ण पोलीस स्टेशनला फोन यायचा, तिकडून त्यांच्या खासदार साहेबाचा त्यांच्या PA चा फोन यायचा की 4 वाजता आमचे लोक तिथं मारले, तुम्ही काय करायला. त्यावेळेस आम्हाला PI आठवले साहेब होते. आठवले साहेब सकाळी 5 वाजता इथं आल्याच्या नंतर तुम्ही असं काय केलं म्हणले, आमचा तुम्ही संपर्क तोडला आणि तुम्ही डायरेक्ट कसं काय आलात वॉरंट आहे तर. मग त्यांना विचारपूस करून त्यांनी तेकून दबाव यायचा की त्यांच्यावर 353 दबाव आणत होतं. नेमकं कोण होतं त्याचं नाव काय. तिकून त्यांच्या कारखानदारीचा फोन येत होता. त्यांच्या खासदारचा PA चा येत होता का खासदारचा येत होता. ते निंबाळकर ते खासदार त्यांचे माणसं होते. ते त्या स्वराज कारखान्याचे ते कर्मचारी होते. कारण की ती इथं आल्याच्या नंतर आम्हाला दाबदडूब करून त्यांनी हे केल्यानंतर मला PI साहेबांनी बोलून घेतलं. म्हणले मधू तू हे त्याचा भाऊच म्हणले मध्यस्थी होऊन मिटून टाक. ठीक आहे म्हणलं. त्यावेळेस त्या दिवशी त्यांना 2 लाख रुपये आम्ही बँकेतून वर्ग केलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला वारंवार त्रास, माझ्याकडं फोनवर वारंवार मला त्रास द्यायचा, मी तुझ्याकडंच बघतो, तुझी जरा लई हे झालं आहे, तुझ्याकडं आम्ही तुला जीवे मारल्यास काय होईल अशी धमकी मला पुजारी साहेबांनी द्यायच्या. नंतर मी ठीक आहे असं करीत थोडे दिवस गेल्याच्या नंतर मग एक दिवशी आमच्या भावाला त्यांनी 420 मध्ये कुप्पा फाटा ते उपळी ह्या इथून उचललं. त्यांनी उचलल्यानंतर वडवणीला त्यांनी पोलीस स्टेशनला नेऊन म्हणले 420 मध्ये तुम्ही जामीनला या म्हणले, जामीन करून सोडून आणा म्हणले. ते फलटणला घेऊन गेले. फलटणला घेऊन गेल्याच्या नंतर तिथं 420च्या गुन्ह्यामध्ये त्यांनी आम्हाला कोर्टाने जामीन मिळालता. जामीन दिल्याच्या नंतर आम्ही जामीन झाल्याच्या नंतर त्यांनी तिथं साताऱ्याला जे जेल होतं त्या जेलमध्ये असताना
तो टपाल घेऊन जाऊपर्यंत हे कारखान्याचे लोक तिथं हजर राहायचे आणि त्याच्यानंतर त्याला ताब्यात घ्यायचं. आमच्या अगोदर त्याला ताब्यात, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेत होते. नंतर गुन्हा करायचा, नंतर आणून पोलीस स्टेशनला त्यांच्या सक्षम पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी गुन्हा दुसरा नोंद करायचा तिथं, नंतर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आणखी घ्यायचं. म्हणजे पोलिसांचा पुरेपूर वापर करत होते. पोलिसांचा 100% वापर करीत होते. नंतर मी 10 तारखेला आमच्या गावातले सहकारी भगवान नाना घुले माझे मित्र ते म्हणले तुम्ही येत नसाल तर आम्ही कसं जाणार. तुमच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही फलटणला गेलात, मध्यस्थीसाठी गेलात, त्यावेळेस नेमकं घडलं काय होतं थोडक्यात? मी इथून गेलो भगवान नाना, आम्ही माझे नातेवाईक तिथं गेलो. 10 तारखेला सकाळी तिथं गेलो. 11 ते 12च्या आसपास मी तिथं ATM मधून 11च्याच आसपास ATM मधून पैसे काढले. पैसे काढून मी थोडं, मला माझ्यासोबतचे जे वरिष्ठ होते ते म्हणले तुम्ही कारखान्याचं काम आहे थोडं साईटला थांबा. मी साईटला थांबलो. ATM मध्ये पैसे काढून मी एक भाजी मंडी या भाजी मंडीमध्ये मी तिथं गेलो. तिथे गेल्यानंतर आराम करताना मला एक लँडलाईनहून फोन आला. माझं लोकेशन पोलिसांनी काढलं. तिथल्या फलटणच्या लोकांनी पोलिसांनी लोकेशन काढल्यानंतर कारखान्याच्या 2 गाड्या आल्या. 2 गाड्यामध्ये सगळे पैलवान होते. मला गाडीत टाकलं आणि विमानतळावर नेऊन मला मारलं. आज बी माझा मनका हा काम करीत नाही. कारण का आता कशाने मारहाण करत होते? ते मला झाडाला बांधून वरून खाली मानेवर सोडित होते आणि परत लाता बुक्या काट्या आणि ते ह्याचे मोटरसायकलचे हे होते, शॉकअप होते हो साहेब. अशा पद्धतीने मला मारहाण केली. मारहाण करणार होते कोण होते? ते लयमटे होते. 2 गाड्या होत्या त्यांच्या 2 गाड्या स्कॉर्पिओ गाड्या त्यांच्याकडे कारखान्याकडे, त्या दोन्ही गच. आणि त्याच्यामध्ये मेन एकाच माणसाला ओळखतो मी की पुजारी नावाचा जो अधिकारी, त्याला मी ओळखतो. ते वारंवार मला धमकी देत होता आणि मी तिथं गेल्याच्या नंतर मला असा त्रास दिला. मला एक दिवस निसर्ग हॉटेल म्हणून आहे लोणंद रोडला, त्या लोणंद रोडला निसर्ग हॉटेलवर मला एक रात्रभर तिथं ठेवलं. धनंजय गोविंदराव साळुंके पाटील यांचं हॉटेल आहे ते. मी त्यांना चांगलं ओळखितो. त्यांच्याकडे मी 40 वाहनं घेऊन काम करायला सुद्धा होतो. धनंजय गोविंदराव साळुंके पाटील यांच्याकडे मी कामाला पण होतो. मी त्यांना म्हणलं फक्त ह्या माणसाला मला बोलू द्या, माझ्या व्यतिरिक्त ते पैसे भरतील. मला बोलू द्या. मला बोलू देत नसत. माझ्या घरच्याली फोन करायला लावायचे, मला वरून मारायचे. माझ्या नातेवाईकाला फोन करायला लावायचे, वरून मारायचे. तुम्ही बीडचे लोक असेत. आता काल तर ताईला असंच म्हणले हो, ते आमच्या डॉक्टर ताईला, काय तू बीडची आहेस म्हणून असं आहे. अहो मला मुंडे साहेबाचं नाव का तुम्ही मुंडे साहेबाचे माणसं म्हणून मारलो साहेब. मला काय सांगावं, मी काय वाईट केलं त्यांचं? माझ्याकडे काय कारखान्याचे पैसे काय, माझा प्रकार काय होता? मी म्हणे माझे लहान लेकरं तुम्ही मला मारू नका, तुमचा पैसे मिळून जातील तुम्हाला. आमचे नातेवाईकाचे पैसे त्याच कारखान्यामध्ये पैसे असताना आमचे कर्नाटकचे शरद चौगुले म्हणून एक ICPL कारखान्याला चांगला अधिकारी कर्नाटकमध्ये, तो म्हणायचा मधुला त्रास तुम्ही देऊ नका, मी तिथं येऊस तर थांबा, तुमचे पैसे तुमच्याच कारखान्यात आहेत. तरी थांबले नाही. मला वरून मारायचे. कोण शरद साहेब कुठला आम्ही ओळखीत नाहीत, कोण भगवान नाना आम्ही ओळखीत नाहीत. आज बी हे लोक साहेब मीच काय, माझ्या बाजूनं माझ्या गावातले तर लोक सांगतीलच, पण अख्खा 4 तालुक्याचे लोक सुद्धा माझ्याकडून बोलतील. बीड जिल्हा तर बोललच, पण माझ्या समाजाची सुद्धा बदनामी केली हो साहेब यांनी. काय हे लमानी लोक असेच म्हणून जातीवर बोलले, मला व्यतिरिक्त जातीवर बोलले, मला शिवीगाळ दिली. माझ्या घरी फोन लावून नेमकं तुम्हाला मारहाण करत होते, ज्यावेळेस गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा देत होते, धमकी कोण देत होतं आणि कुणाच्या मोबाईलवरून देत होतं? कोण नेमका हे प्रकार करत होता? त्यांनी मला डायरेक्ट पोलीस स्टेशनला नेलं 7 वाजता 10 तारखेला 2024 जूनमध्ये मला संध्याकाळी 7:30ला पोलीस स्टेशनला नेलं. पाटील नावाचा एक अधिकारी होता, त्याच्यासमोर मला हजर केलं. म्हणजे तिकडं CCTV कॅमेरा, तिकडे जाऊ नका, इकडे या. मग इकडं असं साईडला दाबून मला तिथं उभा केला आणि 2 माणसं माझ्यासमोर उभा केले. म्हणजे तुम्ही सकाळपर्यंत जर नाही पैशाची व्यवस्था केली 10 वाजेपर्यंत तुमच्यावर इनाई भंगाचा गुन्हा दाखल होणार. ही सगळी सिस्टिमेट, ही सगळं पूर्ण ह्या कारखान्याचं अंडरखाली पोलीस स्टेशन चालतंय फलटणचं, हे मला आत्मविश्वास आहे. त्यावेळेस हे 2 माणसं नसते, भगवान घुले आणि शरद चौगुले साहेब, माझं प्रियत आला असतो. ह्या ताईसारखंच माझं प्रियत आलं असतं. माझ्या लेकराला कोण वाली राहिलं असतं? आज तुम्हाला सांगतो, माझ्याकडे दवाखान्याला जायला पैसे नाही साहेब. माझ्या पायात फाटकं चप्पल आहे हो. तुम्ही म्हणतात दवाखाना केला नाही का? कुठून करायचं मला सांगा ना दवाखाना? अशी परिस्थिती माझी. आणि ह्याच्यामुळं माझे सगळ्या यावरावर सुद्धा परिणाम झाले. ह्या पुजारी साहेबावर सुद्धा, ह्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण काय, ह्याचा सुद्धा हस्तक्षेप ह्या आमच्या डॉक्टर ताईच्या ह्याच्यामध्ये आहे. त्याच्याशिवाय घटना घडू शकत नाही. त्रास आहे. ज्यावेळेस ह्यांना घेऊन गेले होते त्यावेळेस तुम्हाला काय फोन येत होते आणि त्या फोनवरून काय सांगितलं? फोन लावायचे, ते पैसे द्या आणि तर जीवच मारतो, रडायचे, हे आरडायचे. मग आम्ही काय करायचं? आता बाया माणसानं कुठं जाऊन पैसे आणावं? मग रडायचे ते, आम्ही पळायचो इकडे तिकडे बारक्या लहान. मग माझं बाळ बी बारीकच आहे, काय करायचं म्हणे आम्ही. नाही मी पैसे सुई करा म्हणायची ती.
आम्ही म्हणायचे तर आम्ही कुठून द्यावा पैसे, देतोच म्हणायचेत ना. आपला माणूस तिकडे रडायला लागले, माणूस देतोच म्हणतंय ना. काहीतरी करतो. मालक म्हणायचे वावर विकूत आपण पैसे भरूत. मग आता हो भरणंच पडतंय ना आपल्याला, आपल्या माणसाला त्रास झाल्यावर. मग आम्ही म्हणायचे हो देते पैसे, मी काहीतरी करते असे म्हणायचे मी. पण ज्यावेळेस उचलून नेलं होतं किंवा तिथे त्यांना ज्यावेळेस नाही पकडलं आता त्यावेळेस ते गेले भावासाठी गेले ना. मग म्हणले जातो म्हणले मी आपल्या भाऊ मध्ये, कोण आहे म्हणले आपल्या भावासाठी, मी जातो. मग ती तसं झालं त्यांच्या संग. हा मग ज्यावेळेस त्यांना मारहाण करत होते त्यावेळेस कुठल्या फोनवरून फोन यायचा आणि त्या फोनवरून ते नेमकं काय बोलत असायचे? ते म्हणायचे पैसे सोयी कराय म्हणायचे, पैसे पाहिजे आम्हाला, दुसरं काही बोलू नका म्हणायचे. त्यांचं ते मारहाणीचं आवाज हा आरडायचे, ते मरणाचे आरडायचे. हा चालू करून त्यांच्याच मोबाईलवरून बोलायचे, लय आरडायचे, खूप रडायचे. ते म्हणायचे पैसे भर, म्हणायचे आपलं वावर सगळं गेलं ते चालतंय, पण पैसे सोयी लाव म्हणायचे मला. आता मी काय करायचं, बारकुसं बाळ होतं माझं. मग म्हणायचे हो म्हणायचे मी, मला वाटायचं मार कमी होईल त्यांचं. हो भरूच म्हणायचे मी, भरते म्हणायचं. हो ते आरडायचे तिकून. शेवटी मोबाईल बंद करीत होते मी, त्यांचे आरडायला लागले ना मोबाईल बंद करायचे. लेकरं शेजारी असतील. हां बारीक बारीक लेकर होते आणि रडायचे लेकर मरणाचे, पप्पा का म्हणून आरडायलेत म्हणून. हो हे सगळं हा त्रास होता, पण त्रास असताना तुम्ही त्यांना मारू नका असं म्हणत होते, नेमकं काय? मी त्यांना मारू नका म्हणायचो. तुमचा काय असेल व्यवहार संपुटात. साहेब मला मारण्याचा त्यांचा संबंध नाही हो. मी एक मध्यस्थी माणूस, जामीन घ्यायला गेलेलो माणूस. मला जामीन जे गेल्यानंतर त्यांनी मला हा प्रकार केला. बरं त्यांचे पैसे त्यांच्या कारखान्यात सगळे सबमिट करायला सगळे नातेवाईक, आमचे भगवाननाना घुले, शरद चौगुले साहेब हे सगळे सबमिट करायला बसले. तिकडून फोनवर बोलतात आमचे तुमच्या कारखान्यात पैसेच ह्या वाहन मालकाच्या नावाचे पैसे बोलत असताना सुद्धा मला मारायचे. वरून गाडीमध्ये मारायचे. वरिष्ठ अधिकारी ते कारखान्याचे ह्यांनी मला मारायचं. त्यांच्यासोबत ते वॉचमिल आणि ते पैलवान त्यांच्यासोबत असं. आमची तालीम आमची घरची या, आमचं कोणी काही करू शकत नाही ह्या भाषेमध्ये बोलायचे आम्हाला. आम्ही एकटा काय करणार. अत्यंत धक्कादायक आहे ही जी कथा आणि ही जी व्यथा ऐकली. ही काही कुठल्या दाक्षिणात्य चित्रपटातली नाही किंवा तमिळच्या चित्रपटातली नाही, तर ही बीड जिल्ह्यामध्ये एका कुटुंबाच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि हे घडलं आहे कुठं, तर फलटण इथल्या साखर कारखान्यावरती. म्हणजे आजही जर आपण सांगायला गेलो तर पुरोगामी समजला जाणारा महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीचे बाहुबली चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीने जर छळ करणार असतील, तर ही जी काही या शेतकरी कुटुंबाची, ही या ऊसतोड मजूर कुटुंबाची जी व्यथा आहे, ही राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ऐकणार का आणि अशा पीडित कुटुंबाला न्याय देणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.